माणगाव तालुक्यातील देवकुंड धबधबा, सिक्रेट पॉइंट आणि तामिणी घाट पर्यटकांसाठी बंद राहणार. जिल्हा प्रशासनाकडून पर्यटन स्थळांच्या ठिकाणी जाण्यास 30 सप्टेंबरपर्यंत मनाई. गेल्या 2.5 महिन्यात एसटीच्या प्रवाशांच्या संख्येमध्ये 20 लाखाहून अधिकची घट. नुकतीच केलेली भाडेवाढ, अवेळी बस सेवा, नादुरुस्त बस या सगळ्याचा एकत्रित परिणाम. कोल्हापूर शहराच्या हद्दवाढी विरोधात 20 गावातील सरपंच आणि नागरिकांची कोल्हापूरमध्ये परिषद होणार. पहिल्या सत्रामध्ये कोल्हापूर शहरामध्ये 8 गावांचा समावेश करून घेण्यासंदर्भात सरकार सकारात्मक असल्यानं विरोध करायला 20 गावं एकवटली. परभणी रेल्वे स्थानकासमोर भर रस्त्यात एसटी चालकाकडून पिकअप चालकाला मारहाण. बसच्या समोर अचानक ब्रेक का मारला या क्षुल्लक कारणावरून मारहाण. भर रस्त्यात मुलीला मारहाण. अकोल्याच्या खदान परिसरातल्या या घटनेनं खळबळ. मारहाण करणारा मुलगा आणि ज्या मुलीला मारहाण झाली ते दोघेही अल्पवयीन असल्याची माहिती. माजी मंत्री राजेंद्र शिंगणे यांच्या बुलढाण्यातील बंगल्यामध्ये स्फोट. शिंगणे कुटुंबीय बाहेरगावी असल्यानं जीवितहानी टळली. या घटनेमध्ये बंगल्यातील अनेक वस्तू जळून खाक. आज शिवसेनेचा 59वा वर्धापन दिन. दोन्ही शिवसेनेकडून वर्धापन दिनानिमित्त मेळाव्याचं आयोजन. महापालिका स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दोन्ही शिवसेनेकडून प्रचाराचा नारळ फोडला जाणार. मुंबईमध्ये शिवसेना 59वा वर्धापन दिन सोहळा साजरा करणार. वर्धापन दिनानिमित्त उद्धव ठाकरेंचा षण्मुखानंद सभागृहात मेळावा. ठाकरेंच्या शिवसेनेतर्फे वर्धापन दिनाच्या मेळाव्याचं टीझरही प्रदर्शित. शिंदेंच्या शिवसेनेकडून व्यंगचित्राच्या माध्यमातून ठाकरे सेनेला डिवचण्याचा प्रयत्न. हिंदुत्व आहे गाठीशी, महाराष्ट्र उभा आहे पाठीशी, शिंदे सेनेची ही पोस्ट. अशाच नवनवीन आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पोलीस माझा न्यूजच्या चॅनलला सबस्क्राईब करा. आमचं फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्राम पेज आहे ते सुद्धा फॉलो करा. तसंच अधिक माहितीसाठी पोलीस माझा न्यूजची वेबसाईट आहे www.polismazha.com या वेबसाईटला अवश्य भेट द्या.